लोकेशन तर हेच पाठवलंय, पण हा सदाशिव कुठे दिसत नाहीये. ह्याचा काही वेगळा प्लॅन तर नसेल ना? हॅलो, कुठे आहेस तू? मी पोचले. नाही, अजून तुम्ही पोहोचले नाहीत. काय बोलतोयस? तू पाठवलेल्या लोकेशनवर मी उभी आहे. मला तू दिसत नाहीयेस. तू कुठे आहेस? बरोबर. आता तिथून सरळ या. ठीक आहे. पुढे सरळ चालत या. किती सरळ यायचंय? सरळ पुढे. थांबा, आता डाव्या साईडला वळा. तू वेडोयस का? काय चाललंय तुझं? मॅडम, तुम्ही बडबड खूप करता बघा. सांगितलं तेवढं करा. डाव्या हाताला या. तुझं चाललंय काय? सरळ पुढे मागे इकडे तिकडे. कुठे यायचं एक्झॅक्टली? थांबा. परत थांबा. आता तुमच्या डाव्या हाताला एक दरवाजा दिसेल, तिथून आत या. आर यू आउट ऑफ युअर सेन्सेस? काय चाललंय? त्या दरवाजातून सरळ आत या. काय? दरवाजाच्या आत? एवढं का फिरवलंस? खात्री करत होतो तुमच्या मागं कोण येत तर नाही ना याची. नाही, सावधगिरी बाळगावं लागते ना मॅडम. तुम्ही माझा गेम करून मला पकडून दिलं तर? आणि मी असं का करेन? उलट तू पकडला गेलास तर माझ्याच डोक्याला ताप होईल. तर का करेन मी हे सगळं? पण मॅडम, तो राजकुमार मला पकडून देईल तुम्हाला असं का वाटतं? कारण आता तो पूर्वीचा राजकुमार राहिलेला नाहीये. तो पूर्ण बदललाय. तो तुला पकडून देईल आणि जगासमोर दाखवेल की बघा मी कसा बदललोय. कळलं? त्याचं बदललेलं रूप मी बघितलंय. नाही, माझ्यावरच गेम करत असेल तर मी त्याला चांगलाच बघून घेईन. तू बघून घेणार की त्याच्या जाळ्यात अडकणार? जाळ्यात अडकणार. मॅडम, मी कोण आहे, कसं आहे ते तुम्हाला सगळं माहिती आहे. उलट तो माझ्या जाळ्यात कसा अडकेल हे बघेन मी. त्यापेक्षा माझ्याकडे बेटर प्लॅन आहे. सोहम, तू गाणी काय ऐकत बसलायस? चल ना, आवर पटपट, आपल्याला जायचंय ना. तारा, का गडबड करतेस तू? अरे असं काय करतोयस? आपल्याला प्रोड्युसर सरांनी भेटायला बोलवलंय की नाही? चल. अगं हो, पण त्यांच्या सेक्रेटरीने आपल्याला सवडीने यायला सांगितलं होतं ना. मग आता अचानक का चाललोय आपण त्यांच्याकडे? मग आता आपल्याकडे वेळ आहे की नाही? मग आपण हे काम संपवून टाकूयात. हो, पण आपण तुझा रियाज झाल्यानंतरही जाऊच शकतो ना. सोहम, हे बघ, मी आता गाणं आणि अभिनय या दोन्ही फील्डमध्ये करिअर करायचं ठरवलंय ना. मग मला या दोन्ही गोष्टी नीट मॅनेज कराव्या लागतील. आधी कसं होतं, रियाज गाणं म्हटलं ना की मी बाकीची सगळी कामं सोडून त्याला प्रायोरिटी द्यायचे. पण आता माझ्या प्रायोरिटीज बदलल्या आहेत. त्यामुळे मी काय म्हणते की आता आपल्याकडे वेळ आहे, तर आपण प्रोड्युसर सरांना भेटून ते काम संपवून टाकू आणि मग रियाजला जाऊ. आणि एनिवेज, रियाज जरी मिस झाला तरी मला नाही फरक पडत. आपण हे काम कम्प्लीट करू. तारा मॅडम, तुम्ही कुठे निघालात का? अगं सावली वहिनी, ये. आम्ही ना ऍक्च्युली तिकडे आम्ही जरा एका ठिकाणी जातोय. ते झालं की मी येते मम्माकडे. अहो, पण आपलं ठरलं होतं ना की आज जरा जास्त वेळ रियाज करायचा आहे. हो, मग करू ना आपण. त्यात काय, यू डोंट वरी, मी पोचेन वेळेत. तसंही फार वेळ नाही लागणार आहे. नाही तारा, आम्हाला फार वेळही लागू शकतो, काही सांगता येत नाही. नाही लागणार, चिल. तू एक काम करतेस का, तू पुढे हो मम्माकडे. मी हे काम संपलं की येते पटकन. वेळेत याल ना? हो. बरं, येते मी. चलो. कसा वाटला माझा प्लॅन? प्लॅन मस्त आहे, पण रिस्क आहे. प्लॅन जेवढा रिस्की असेल तेवढा मोठा तुला मोबदला मिळेल. मॅडम, प्रत्येक प्लॅनमध्ये फायदा होतोच असं नाही, नुकसानी होतच की. आणि जर माझं नुकसान झालं तर त्याची भरपाई कोण देणार? सगळ्यात आधी या प्लॅनमध्ये तुझा तोटा होणार नाही. तुझं नुकसान होईल असं काहीही या प्लॅनमध्ये नाहीये. पण चुकून म्हणते, तुझं झालं नुकसान
तर मी भरून देईन तुझं नुकसान, कळलं? आता तयार आहेस? मी तयार आहे. आता तुम्ही माझ्यावर इतका विश्वास ठेवलाय म्हणल्यावर तुमच्यावर थोडा तरी विश्वास ठेवावाच लागेल. म्हणजे तू रेडी आहेस हे काम करायला? मी तयार आहे. व्हेरी गुड. चांदी लय महाग झाली नाही माई. ए ठेवते ठेव. माझ्या घरातली एकही वस्तू गायब झाली ना तर लक्षात ठेव. काय हे, तू आल्यापासून हा माझा दुसरा चहा आहे. अजून किती चहा पित राहू मी? या पोरीचा पत्ता नाहीये अजून. कुठे राहिली ही? चहा पिऊन पिऊन पित्त खवळलंय आता माझं. माई, तारा मॅडम आणि सोहम भाऊजी बाहेर गेलेत, त्या तिथूनच येणार आहेत तिथे. एक भारी झालं नाही माई. सावळी कशी आपली आपण आली, तिला आणायची आणि कसरत नाही करावी लागली बाई मला. हो, कारण ऐश्वर्या मॅडम पाठलाग नाही करत आहेत ना म्हणून. ए बाई, तिच्यापासून जरा सावधच राहा. त्या पांढऱ्या पालीचा काही नेम नाही बाई. नाही, त्या आता खूप सुधारल्या आहेत. कोण? ऐश्वर्या सुधारलीये? सावली, तू किती भोळी आहेस ग. मला सांग, तू कधी कुत्र्याचं शेपूट सरळ झालेलं बघितलंयस? बघितलंयस का? 12 वर्ष नळीत ठेवलं ना तरी ते वाकडच वाकडच. तुझी जाऊ ना त्यातलीच आहे, वाकड्या शेपटीची. ती नाही कधी सरळ होणार. आणि जरा माणसं ओळखायला शिक. जगात सगळी माणसं सारखी नसतात, माझ्यासारखी नसतात, साधी भोळी. जाऊ दे ना माई. म्हणजे जाऊ दे ना. ऐश्वर्या मॅडमचा कशाला विषय बोलायचा आता आपण? हा, तारा मॅडम बद्दल बोलूया. माझ्या तर बाई डोक्यात कसले भलते सलते विचारायला लागलेत. म्हणजे तारा मॅडम येत आहेत का नाही येत का? हे जयंती, जरा शुभ शुभ बोल ना. काय सतत अभद्र बोलत असतेस? आणि जरी बोलायचं असेल ना, मनातल्या मनात बोल. हा, आम्हाला नको ऐकूस. मी तारा मॅडमना फोन करू का? फोन काय? हा, आता काय बघताय? जेव्हा नको सांगत होते तेव्हा 100 फोन करत होता. आता करायला पाहिजे तेव्हा एक बी फोन करे ना तुम्ही. लाव ना बाई, फोन लाव ना. फोन करीत काय? उचलला का? ए, उचलला का? नाही उचलत आहेत, मीटिंग मध्ये असतील. हा, मीटिंग मध्ये असतील ना. करल की ती परत फोन. हा, करल ना हो माई. हा, मला तर नाही वाटत करेल. जयंती, हे बघ बाई, आता ना तुला हिला आणायची कसरत राहिलेली नाहीये. ही झाली आहे शहाण्या बाळासारखी, आता स्वतःहून येते. पण आता तुला खरी कसरत करायची आहे, ताराला इथं घेऊन यायची. कळलं ना? मला बी तसंच वाटतंय.